वर पिवळसर रंगाचा सदरा आहे, खांद्यावर घोंगडे, डोक्यावर लाल रंगाचा फेटा आहे. तो म्हणतोय मी वारकरी आहे. बाळापाने पायाला मिठी मारली. जेव चाल माझ्यात पहिले अकरा तुझ्यासाठी झालं. परध्यानात ठेव 12 वर्षांनी पुन्हा गाठ पडल. 1928 साल आहे. ए वारकरी होऊन बाळाप्पाचे 4 घास खाल्ले. तो बाळाप्पा बारामतीत आला, स्वतःचं पोट भरलं, श्रीमंत झाला. पुन्हा माघारी स्वतःच्या गावात गेला. 2 एकर जमिनीची 13 एकर जमीन झाली. आणि 1928 त्याच्यानंतर बरोबर 12 वर्षांनी 1940 साल झालं. त्या भागात बाळू धनगराची मेंढरं फिरायला लागली. बाळाप्पाच्या रानात मेंढरं घुसली आणि कुणीतरी बाळाप्पाला धावत जाऊन सांगितलं, अरे घरी काय करतो या? त्या बाळू धनगराच्या मेंढराने पीक खाल्लं तुझं. हातात काठी घेऊन आला आणि हातात काठी घेऊन लांबून शिव्या देत आला. कुणाची मेंढर रे? ए धनगरा, मेंढरा बाजूला सर, मेंढरा बाजूला सर असा धावत आला आणि मामाच्या पुढे येऊन उभा राहिला. मामाला म्हणे, माझ्या रानातनं मेंढरा बाजूला काढ. मामांनी बघितलं आणि विचारलं, बाळाप्पा कोणाचं रान आहे? माझं. अरे माझं ही मुक द्याव म्हणतात. मेंढरांकडे बघून, माझं ही मुक द्याव म्हणतात, हे रान आमचं आहे म्हणून. अजून बी मामाचे मेंढर रानातनं हाणताना विचार करा, काय कोणाचं रान आहे? तो म्हणला माझं. तू नव्हता तेव्हा रान होत आणि तू नसशील तरी रान असेल. नाही ए आम्ही बांधा उभा राहिलो आणि सांगितलं, ह्या बांधापासून ह्या येड्या बाबळी पत्तर माझीच आहे. भुई त्याच्याकडे बघून हसत होती. माझे म्हणतोय, अरे वरच्या तुकड्यात आज्याला धन दिली तुझ्या.